सतलूज चित्रपटाबद्दल जे झालेलं आहे ते आपण सगळ्यांनी तातडीनं समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यातले धोके फार भयानक आहेत. एखाद्या चित्रपटावरती आणि ते देखील स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती बंदी आणली जातीये, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही कायद्याचा अधिकार नाही आहे. सेन्सॉर बोर्ड हे चित्रपटासाठी थिएटरमध्ये लागू होतं. ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती होणाऱ्या चित्रपटासाठी लागू होत नाही. पण तरी देखील या चित्रपटावरती ही अशा पद्धतीची बंदी आणली गेली आहे. आणि हा पॅटर्न जो आहे तो खूप धोकादायक आहे. म्हणजे या देशामध्ये काश्मीर फाईल्स, केरळा फाईल्स, धुरंधरसारखे फक्त प्रोपोगंडा चित्रपटच निर्माण होत राहोत आणि उद्या जर कोणी वेगळी गोष्ट, एखादं वेगळं सत्य सांगायचा प्रयत्न केला, तर त्याला अशा पद्धतीनं दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता या सतलूज चित्रपटाबद्दल सेन्सॉर बोर्डानं किती कट सुचवलेले होते, तर 127. आणि गंमत बघा की जो चित्रपट पंजाबमधल्या एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्जवरती भाष्य करतो, मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खल्लार यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं कृत्य पुराव्यानिशी उघडून दाखवलं, त्याच्यानंतर त्यांची अपहरण करून हत्या होते, याच्याबद्दल भाष्य करणाऱ्या चित्रपटात सेन्सॉर बोर्ड असं सुचवतं की पंजाब आणि पंजाब पोलीस ही नावं वापरू नका. 127 कटपैकी ही एक अट सुचवण्यात आलेली होती. म्हणजे बाकीच्यांची तुम्ही कल्पना करू शकता. दिग्दर्शक रवी त्रेहान यांनी याला नकार दिला आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडं पर्याय उपलब्ध होता. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स, ॲमेझॉन किंवा झी5वरती हा चित्रपट रिलीज करण्याचा. सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडं IT रूल्स 2020 आहेत की जे अशा पद्धतीच्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटला रेग्युलेट करतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही कायद्यात असं लिहिलेलं नाही आहे की चित्रपट रिलीज करण्यासाठी तुम्हाला सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची गरज लागेल. तरीसुद्धा हा चित्रपट अवघ्या 24-48 तासामध्ये एखाद्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरनं तातडीनं हटवला गेलेला आहे. आता हे आदेश नेमके कुणी दिले? कुठल्या कायद्याच्या नियमानुसार हे सगळं करण्यात आलेलं आहे, हे अजूनही उघड झालेलं नाही आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती जास्त धक्कादायक आहे, कारण जी सेन्सॉरशिप एरवी बाहेर दाखवली जाते ती आता या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा किती वेगानं येऊ शकते, हे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच हा सगळा विषय नेमका काय आहे? सतलूज चित्रपट नेमकी कुठली गोष्ट सांगू पाहत होता? त्याची वास्तवातली बॅकग्राऊंड नेमकी काय आहे? सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला अडवण्याचा प्रयत्न नेमका कसा केला? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. एक व्यक्ती व्यवस्थेच्या विरोधात, पोलीस यंत्रणेच्या विरोधात आवाज उठवते, स्वतःचा जीव धोक्यात घालते, पोलिसांची धक्कादायक कृत्य समोर आणते आणि त्याचा राग मनात ठेवून पोलीसच या माणसाचं अपहरण करून हत्या करतात. का? कारण हा माणूस पंजाबमधल्या कथित बेकायदेशीर हत्या, बेपत्ता व्यक्ती आणि त्यांच्यावर गुप्तपणे होत असलेल्या अंत्यसंस्काराचे पुरावे गोळा करतो. ते सार्वजनिक करतो. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा पोलिसांनी 80च्या दशकामध्ये पंजाबमध्ये कारवाईच्या नावाखाली असंख्य लोकांना ताब्यात घेतलेलं होतं. पण नंतर त्या लोकांना ठार मारून त्यांचे अंत्यसंस्कार करून टाकले. हजारो लोकांना बेकायदेशीरपणे पोलिसांनी संपून टाकल्याचा केवळ आरोप नव्हता, पुरावे देखील होते. 1995 सालातली ही खरीखुरी घटना आहे. जसवंत सिंग खालरा, ज्यांनी पंजाब पोलिसांचा हा क्रूर चेहरा जगासमोर आणला, त्यांना त्यांच्या घरासमोरून किडनॅप केलं जातं आणि नंतर हत्या. या सत्य घटनेवरती आधारित असलेला सतलूज हा सिनेमा OTTवरती रिलीज करण्यात आला, पण रिलीजच्या 2च दिवसातून तो हटवण्यात आला. 3 जुलैला सतलूज झी5 या OTT प्लॅटफॉर्मवरती रिलीज होतो आणि 5 जुलैला हटवला जातो. भारत सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणांचा उल्लेख करत हा चित्रपट OTTवरनं हटवण्याची विनंती केली होती, अशी माहिती सांगितली जाते, ज्याच्यावरती झी5चं स्पष्टीकरण आहे. इन लाईट ऑफ द करंट डेव्हलपमेंट्स, सतलूज विल बी अनअवेलेबल इन इंडिया अंटिल फर्दर नोटीस. We remain committed to exploring every appropriate avenue through due process to bring the film back. दिलजीत दोसांचा सतलूज हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे, कारण आधीच जवळपास 3 वर्षाच्या सेन्सॉर वादानंतर तो OTTवरती रिलीज होत होता. अभिनेता रणबीर शौरीनं या बंदीवरती लिहिलेलं आहे,
सतलुज सिनेमा मागे घेण्यात आल्याचं ऐकून वाईट वाटलं. मी या सिनेमाची खूप वाट पाहत होतो. ज्या भूमीला प्राचीन इतिहास आहे, गोष्टींमधून शिकण्याचा वारसा लाभलेला आहे, तिथं आपण गोष्टी दाबून टाकण्याच्या, दडपून टाकण्याच्या संस्कृतीला का खतपाणी घालतोय हे मला समजत नाही. ज्यांच्या आयुष्यावर सतलुज हा सिनेमा साकारला गेला आहे, त्या जसवंतसिंग खालरा यांची 6 सप्टेंबर 1995ला अपहरण करून हत्या झाली. 30 जुलै 1996ला CBIनं सुप्रीम कोर्टात रिपोर्ट सादर केला आणि 9 पंजाब पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात खटल्याची शिफारस केली. 18 नोव्हेंबर 2005 म्हणजे हत्येच्या 10 वर्षानंतर स्पेशल CBI कोर्टानं 6 अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं. त्याच्यापैकी 2घांना जन्मठेप आणि इतरांना 7 वर्षांची शिक्षा झाली. 16 ऑक्टोबर 2007 रोजी हायकोर्टानं इतर 4घांची 7 वर्षाची शिक्षा वाढवून त्यांनाही जन्मठेप सुनावली. 11 एप्रिल 2011 रोजी कोर्टानं दोषी पोलीस अधिकाऱ्यांचं अपील फेटाळलं आणि त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. शिवाय त्या काळातली पोलिसांची जी कारवाई होती त्याच्यावरती सुद्धा कोर्टानं ताशेरे ओढले. 2021मध्ये याच कथेवरती हनीत रिहान दिग्दर्शक यांनी सिनेमा बनवायला घेतला. सुरुवातीला नाव होतं पंजाब 95, नंतर ते बदलून सतलुज करण्यात आलं. 2022मध्ये त्यांनी सेन्सॉर बोर्डाकडं अर्ज केला सेन्सॉरशिप मिळवण्यासाठी आणि इथून वाद सुरू झाला. काही मीडिया रिपोर्टनुसार सेन्सॉर बोर्डानं 127 कट्स या सिनेमात सुचवलेले होते, पण सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी ते करण्यास नकार दिला. 2023च्या सप्टेंबर महिन्यात सतलुज सिनेमा टोरंटो इंटरनॅशनल फिल्ममध्ये सुद्धा दाखवला जाणार होता, पण भारतीय अधिकाऱ्यांच्या आक्षेपानंतर हा शो कॅन्सल करण्यात आला. 2023 ते 26 जवळपास 3 वर्ष हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 3 जुलै 2026 रोजी चित्रपटाचं नाव बदलून म्हणजे पंजाब 95चं सतलुज करून तो ZEE5वरती रिलीज करण्यात आला. त्याच्यानंतर 5 जुलै 2026ला ZEE5नं एक अधिकृत निवेदन जारी केलं. अंटिल फर्दर नोटीस असं म्हणत 2च दिवसामध्ये हा सिनेमा ZEE5नं ॲपवरनं देखील हटवला आणि हा चित्रपट आता केवळ परदेशात अवेलेबल आहे. आता या सत्य घटनेवरचा हा सिनेमा का हटवला गेला, या सिनेमाची गळचेपी का केली गेली, कशासाठी ही मुस्कटदाबी, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. पंजाबमधल्या त्या काळातल्या पोलीस यंत्रणेला उघडं पाडणाऱ्या या सिनेमाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असा कुठला धोका होता, हा देखील प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जसवंतसिंग खालर नेमके कोण होते, त्यांनी असं काय काम केलं होतं की ज्याच्यामुळं पंजाब पोलिसांनी त्यांची हत्या केली, हे समजून घ्यावं लागेल. कोण होते खालरा? जसवंतसिंग खालरा हे मानवाधिकार कार्यकर्ते होते. 2 नोव्हेंबर 1952ला पंजाबमधल्या खलरा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. ते सुरुवातीला बँकेत नोकरीला होते आणि नंतर मानवाधिकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि लोकांच्या बेपत्ता होण्याच्या या घटनांचा तपास त्यांनी सुरू केला. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90च्या दशकाच्या सुरुवातीला पंजाबमध्ये दहशतवाद आणि त्याविरोधातल्या पोलीस कारवाया सुरू होत्या. त्या काळात अनेक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते पुन्हा कधीच घरी परतले नाहीत. खालरा यांनी या सगळ्याचा कसून अभ्यास केला, माग काढला, स्मशानभूमींचं रजिस्टर तपासलं, प्रशासकीय नोंदी मिळवल्या, मृतदेहांच्या नोंदीची बेपत्ता व्यक्तीच्या यादींशी तुलना केली, अनेक कुटुंबांशी ते बोलले, साक्षी गोळा केल्या आणि या सगळ्या अभ्यासाअंती त्यांनी दावा केला की हजारो लोकांना कथित बेकायदेशीर पद्धतीनं ठार मारून बिनवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. त्यांनी या केलेल्या तपासामुळं सिक्रेट क्रिमेशन्स हा मुद्दा 1995मध्ये प्रचंड गाजला होता. इतकाच नाही की म्हणजे तो इंटरनॅशनल लेवलवरतीही त्यावेळी पोहोचलेला होता. आणि या सगळ्याची दखल घेत वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या. याची चौकशी करण्याची मागणी सगळीकडे होऊ लागली आणि पुढे CBIच्या तपासातून सुद्धा एक धक्कादायक बाब समोर आली. पंजाबच्या एकट्या तारण जिल्ह्यामध्येच तब्बल 2000पेक्षा जास्त बेकायदेशीर अंत्यसंस्कार झाल्याचे पुरावे नोंदवले गेले. पुढे हाच विषय नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आणि सुप्रीम कोर्ट यांच्यापर्यंत देखील केला. या सत्यकथेवर आधारित काही रिसर्चसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. रिड्यूस टू ॲशेस, द इन्सर्जन्सी अँड ह्युमन राईट्स इन पंजाब,
प्रोटेक्टिंग द किलर्स, अ पॉलिसी ऑफ इम्प्युनिटी इन पंजाब या नावाचे रिपोर्टसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला वाचता येतील. आता प्रश्न असा आहे की हा सिनेमा राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन हटवावा अशी मागणी सरकारनं केली आहे, पण त्याच्या पायरेटेड कॉपीज किंवा तो डाउनलोड होऊन झालेला कंटेंट हा व्हायरल झालेला आहे, पण अर्थात अधिकृतरित्या मात्र हा प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. त्यामुळं हे नेमकं सगळं कशासाठी? जसवंत सिंग खालरा यांच्या हत्येप्रकरणी CBIनं पोलिसांच्या विरोधात जसे पुरावे गोळा केले तसा ताठपणा आत्ताची CBI दाखवू शकेल का? प्रश्न आहे. जसवंत सिंग खालरा यांची हत्या ज्या दिवशी झाली त्याच्याबरोबर 6 दिवस आधी पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली होती. 1995मध्ये पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, केंद्रातही काँग्रेस, नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते. 31 ऑगस्ट 1995 या दिवशी एका आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये बियान सिंग पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांची हत्या झाली होती. त्याच दिवशी हरचरण सिंग ब्रार हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री झालेले होते आणि KPS गिल हे नाव देखील खूप चर्चेत होतं. गिल साहेब तेव्हा पंजाबमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांचं नेतृत्व करणारे पोलीस महासंचालक म्हणून ॲक्टिव्ह होते आणि जसवंत सिंग खालरा प्रकरणामध्ये त्यांचंही नाव सार्वजनिकरित्या आलं, पण कोर्टानं या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलेलं नाही आहे. जसवंत सिंग खालरा यांची हत्या झाली त्या वर्षी त्यांची मुलगी नवकिरण कौर 10 वर्षांची, तर मुलगा जन्मीत 8 वर्षांचा होता आणि पत्नी दीर्घ न्यायालयीन लढा देत प्रचंड संघर्ष करत त्यांनी नंतर या सगळ्या व्यवस्थेशी 2 हात केले. खालरा यांच्या अपहरणापासून त्यांच्या हत्येच्या सुप्रीम कोर्टातला अंतिम निकाल यायला 16 वर्ष लागली. त्यामुळं आपण कल्पना करू शकतो त्यांच्या संघर्षाची, कुटुंबाला काय सहन करावं लागलं असेल याची. आता आपल्या काळामध्ये सत्य घटनांवरती आधारित किती चित्रपट येत आहेत आपण बघतोय. प्रोपोगंडा रेटणारे सिनेमेच समोर आले पाहिजेत अशी काही सरकारची भूमिका आहे का? एकीकडे आपल्याला काश्मीर फाईल्स, केरळा फाईल्स, त्याच्यानंतर धुरंधर यासारख्या सिनेमांना रेड कार्पेट मिळतं आहे आणि दुसरीकडे सतलुजसारखा सिनेमा जो कोर्टातली कागदपत्र आणि खऱ्या घटनांच्यावरती आधारित आहे त्याच्यावरती मात्र सेन्सॉरशिप आणि तो लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही आहे. आता याच्या पाठीमागं आणखीन एक थेरी सांगितली जाते आहे. भारतविरोधी किंवा खलिस्तानी शक्ती या चित्रपटाचा वापर करून समाजामध्ये फूट पाडू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याचवेळी अजून एक राजकीय घडामोड महत्त्वाची ठरते. पंजाबमध्ये 2027च्या सुरुवातीलाच विधानसभेची निवडणूक होती आहे आणि अशात पंजाबचे तेव्हाचे मुख्यमंत्री बियान सिंग यांची हत्या सिनेमात दाखवलेली आहे. त्यांचा नातू रमणीत सिंग बिट्टू जो आत्ता भाजपमध्ये आहे, या चित्रपटामुळं बिट्टू आणि पर्यायानं भाजपचं पंजाबमध्ये राजकीय नुकसान होऊ नये म्हणून देखील ही बंदी आहे का, अशा देखील चर्चा होत आहेत. हा सिनेमा OTTवरनं बॅन झाल्यानंतर दिलजीत दोसांझ यानं काय म्हटलेलं आहे ऐका. ਅੱਜ ਸਾਡੇ ਇੱਥੇ ਸੰਡੇ ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਇੰਡੀਆ ਦੇ ਵਿੱਚ ਮੰਡੇ ਹੋ ਗਿਆ ਤੇ ਮੈਂ ਜਿੱਥੇ ਆ ਉੱਥੇ ਇਸ ਵਕਤ ਸੰਡੇ ਦੀ ਸ਼ਾਮ ਹੈ ਤੇ ਜਿਹੜੀ ਗੱਲ ਦਾ ਮੈਨੂੰ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਨੂੰ ਹੀ ਪਤਾ ਸੀ ਵੀ ਸ਼ਾਇਦ ਇਦਾਂ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਗੱਲ ਮੇਰੇ ਆਲਰੇਡੀ ਦਿਮਾਗ 'ਚ ਸੀ, ਤਾਂ ਕੋਈ ਸ਼ੌਕ ਵਾਲੀ ਗੱਲ ਨਹੀਂ. ਜਿਹੜਾ ਲੱਗਦਾ ਹੀ ਸੀ ਵੀ ਯੈਸ, ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਸੀ ਵੀ ਮੰਡੇ ਜਦੋਂ ਦਫ਼ਤਰ ਖੁੱਲਣਗੇ ਉਦੋਂ ਸ਼ਾਇਦ ਜਿਹੜੀ ਆ ਫਿਲਮ ਬੈਨ ਕੀਤੀ ਜਾਊਗੀ, ਪਰ ਸੰਡੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਹੀ ਹੋ ਜੂਗੀ ਇਹਦਾ ਕੋਈ ਆਈਡੀਆ ਨਹੀਂ ਸੀ. ਪਰ ਇੰਨਾ ਕੁ ਮੈਨੂੰ ਸੀਗਾ, ਇਸ ਕਰਕੇ ਮੈਂ ਸ਼ਾਇਦ ਇਹ ਗੱਲ ਕੱਲ ਕਰ ਵੀ ਦਿੱਤੀ ਸੀ. ਇਹ ਡੇ 1 ਤੋਂ ਹੀ ਸੀਗਾ, ਇਸੇ ਕਰਕੇ ਫਿਲਮ ਦੀ ਪ੍ਰਮੋਸ਼ਨ ਵੀ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕੇ, ਇਸੇ ਕਰਕੇ ਬਿਨਾਂ ਦੱਸੇ ਕਿਸੇ ਨੂੰ ਫਿਲਮ ਨੂੰ ਰਿਲੀਜ਼ ਕੀਤਾ. ਜੇ ਦੱਸ ਕੇ ਰਿਲੀਜ਼ ਕਰਦੇ 2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਪ੍ਰਮੋਟ ਕਰਦੇ ਫਿਰ ਨਹੀਂ ਸੀ ਲੱਗਣੀ. ਪਰ ਹੁਣ ਮੈਨੂੰ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਤਸੱਲੀ ਹੈ ਕਿ ਫਿਲਮ ਜਿਹੜੀ ਉਹ ਘਰ ਘਰ ਪਹੁੰਚ ਚੁੱਕੀ ਹੈ, ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ ਆ ਫਿਲਮ, ਲੋਕਾਂ ਨੇ ਫਿਲਮ ਡਾਊਨਲੋਡ ਵੀ ਕਰ ਲਈ ਹੈ ਤੇ ਅੱਜ ਜਿਹੜੇ ਹੁਣ ਨਵਾਂ ਯੂਥ ਆ ਉਹ ਫਿਲਮ ਦੀ ਗੱਲ ਵੀ ਕਰ ਰਿਹਾ. ਔਰ ਮੈਂ ਇੱਕ ਵੀਡੀਓ ਦੇਖੀ, ਬਹੁਤ ਹੀ ਪਿਆਰੀ ਵੀਡੀਓ, ਕੱਲ ਮੈਂ ਅੱਜ ਸਵੇਰੇ ਉੱਠ ਕੇ ਦੇਖੀ ਕਿ ਗੁਰਦੁਆਰਾ ਸਾਹਿਬ ਦੇ ਵਿੱਚ ਫਿਲਮ ਨੂੰ ਦਿਖਾਇਆ ਵੀ ਜਾ ਰਿਹਾ. ਸੋ ਹੁਣ ਮੈਨੂੰ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਤਸੱਲੀ ਹੈ ਕਿ ਫਿਲਮ ਤੁਹਾਡੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਗਈ ਹੈ. ਜਿੰਨਾ ਕੰਮ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਮਿਹਨਤ ਜਿਹੜੀ ਕੀਤੀ ਸੀ ਉਹਨਾਂ ਦਾ, ਉਹ ਸਾਰੀ ਦੀ ਮਿਹਨਤ ਦਾ ਤੁਹਾਡੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣਾ ਬਹੁਤ ਜ਼ਰੂਰੀ ਸੀ ਤੇ ਉਹ ਤੁਹਾਡੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਚੁੱਕੀ ਹੈ. ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਮੈਨੂੰ ਬਹੁਤ ਤਸੱਲੀ ਹੈ. ਸ਼ੁਕਰ ਆ ਮਹਾਰਾਜ ਦਾ, ਮੈਂ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ ਤੇ ਸਾਰੀ ਟੀਮ ਨੂੰ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਮੁਬਾਰਕਬਾਦ ਕਿ ਜਿਹੜਾ ਸਾਡਾ ਕੰਮ ਹੈ ਉਹ ਜੋ ਅਸੀਂ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਸੀ ਔਰ ਜਿੱਦਾਂ ਅਸੀਂ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਸੀ ਉੱਦਾਂ ਹੀ ਉਹ ਲੋਕਾਂ ਕੋਲੇ ਪਹੁੰਚ ਚੁੱਕਾ ਹੈ. ਤਾਂ ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ ਹੁਣ ਫਿਲਮ ਹੈ ਤੇ ਤੁਹਾਡੀ ਆਪਣੀ ਫਿਲਮ ਹੈ, ਤੁਸੀਂ ਜਿੱਦਾਂ ਦੇਖਣਾ ਚਾਹੋ ਤੁਸੀਂ ਦੇਖ ਸਕਦੇ ਹੋ.
ਸੋ ਦੈਟਸ ਇਟ। ਮੈਂ ਇਹੀ ਗੱਲ ਅੱਜ ਖਾਸ ਅੱਜ ਦਾ ਲਾਈਵ ਜਿਹੜਾ ਉਹ ਚੜ੍ਹਦੀ ਕਲਾ ਵਾਲਾ ਹੀ ਆ। ਇਹ ਗੱਲ ਐਕਸਪੈਕਟਡ ਹੀ ਸੀ, ਦਿਸ ਵਾਜ਼ ਐਕਸਪੈਕਟਡ। ਇਦਾਂ ਤਾਂ ਹੈ ਨਹੀਂ ਸੀ ਮੈਨੂੰ ਕਿ ਮੈਨੂੰ ਪਤਾ ਨਹੀਂ ਸੀ। ਬੰਦੇ ਨੂੰ ਸ਼ੌਕ ਉਦੋਂ ਲੱਗਦਾ ਜਦੋਂ ਬੰਦੇ ਨੂੰ ਪਤਾ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਗੱਲ ਦਾ। ਜੇ ਇਹ ਫਿਲਮ ਪ੍ਰਮੋਸ਼ਨ ਕਰਕੇ ਰਿਲੀਜ਼ ਕਰਦੇ ਇਹ 2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਫਿਰ ਵੀ ਬੰਦ ਹੋ ਜਾਣੀ ਸੀ। ਸੋ ਇਹੀ ਇੱਕ ਤਰੀਕਾ ਸੀ ਫਿਲਮ ਨੂੰ ਰਿਲੀਜ਼ ਕਰਨ ਦਾ की बिना दसे बस रिलीज कर ਦਿੱਤੀ ਜਾਵੇ। ਇਹ होਣਾ ही सी। आता काही लोकांच्या मध्ये बियान सिंग यांच्या हत्येचं समर्थन एक प्रकारे हा चित्रपट करतो का, किंवा या मारेकऱ्यांचं खालिस्तानी कनेक्शन लपवलेलं आहे असा देखील आरोप होतोय। KPS गिल यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर हे यशस्वी झालेलं होतं, ज्याच्यामध्ये 1700 पोलीस शहीद झालेले होते। ही बाजू चित्रपट दुर्लक्षित करतो असा काहींचा दावा आहे। एका प्रत्यक्षदर्शी SPOच्या साक्षीमुळं खालरा यांच्या हत्येचं सत्य समोर येतं असं सिनेमात दाखवलं गेलेलं आहे। पण त्याचवेळी 25,000 लोकांच्या हत्येच्या या भीषण प्रकरणामध्ये फक्त 6 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा होते, वरिष्ठ अधिकारी सुटतात। ही शोकांतिका सिनेमा अंडरलाईन करतो। एकीकडे राष्ट्रवादाला खतपाणी घालणारे, भाजपचा प्रोपगंडा पुढे घेऊन जाणाऱ्या सिनेमांची आपल्या आजूबाजूला इतकी भाऊ गर्दी आहे, आणि त्यात सतलुज सारखा सिनेमा रोखला जातोय। म्हणजे जे सत्य हा चित्रपट पंजाबमधल्या एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंगबद्दलचं सांगू पाहतोय ते लपवलं जातंय, आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल ॲक्टचा वापर केला जातोय। म्हणजे अजूनही स्पष्ट नाही आहे की कुठल्या कायद्यानुसार हा चित्रपट जो आहे तो हटवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळं जिथं OTTवरती मुळात सेन्सॉरशिप नाही आहे, तिथं अशा पद्धतीनं नियमबाह्य सेन्सॉरशिप आणण्याचा हा प्रयत्न होतोय, आणि तो वेळीच हाणून पाडला पाहिजे। म्हणून सतलुजची ही कहाणी जी आहे ती अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।